नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द अभ्यासणार आहोत. बघा, मी जे भाग तुम्हाला टाकत आहे त्याच्यामध्ये असा एक तरी शब्द असेल, जो यापूर्वी तुम्ही ऐकला नसेल किंवा वाचला नसेल. तर तो जो आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. म्हणजे तो कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहील. चला तर मग सुरू करूया. ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य, पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाशगंगा, उदयाला येत असलेला उदयोन्मुख, हाताने केलेली खाणाखुणांची भाषा करपल्लवी, केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा कृतज्ञ, गावाच्या न्यायनिवाड्याची जागा चावडी, तप करण्याची जागा तपोभूमी, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा, वाटसरूंना राहण्यासाठी बांधलेली धर्मार्थ इमारत धर्मशाळा, कशाची इच्छा नसणारा निरीच्छ, दुसऱ्यांवर अवलंबून असणारा परावलंबी, गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा पाणवठा, पुरांमुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त, कोणालाही कळू न देता बिनबोबाट, म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार म्हातारचळ, कमालीचा मूर्ख मूर्ख शिरोमणी, लेखन करणारा तो लेखक असतो, लेखन करणारी ती लेखिका असते, व्यवहाराविषयी काही न कळणारा व्यवहारशून्य असतो, 100 वर्ष आयुष्य असणारा शतायुषी असतो, नेहमी खरे बोलणारा सत्यवादी, स्वतः श्रम करून मिळवलेले स्वकष्टार्जित धन्याशी निष्ठेने वागणारा स्वामीनिष्ठ आणि मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व म्हणजेच सूत्र. धन्यवाद.